कांतळे। तर पाचवा प्रश्न आपला या संपूर्ण सर्व्हे मधला अत्यंत महत्त्वाचा आहे। हा प्रश्न काय, संविधान बचावचा जो मुद्दा आहे तो महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा प्रभावी ठरेल का? कारण आपण बघितलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा राहिलेला आहे। लोकसभा निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो संविधानाचा। संविधानाच्या मुद्द्याचा प्रभाव आताही पडेल का या प्रश्नावर 35% लोकांनी हो असं उत्तर दिलंय, तर 55% लोकांनी नाही म्हटलंय, तर 10% लोकांनी माहिती नाही असं उत्तर दिलंय। आपण बघितलं झिनियानं उत्तर दिलेलं आहे, संविधान बचाव हा मुद्दा महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पुन्हा प्रभावी ठरेल का याचं उत्तर झिनियानं दिलेलं आहे। हो म्हणतायत 35%, नाही म्हणतायत 55%, सांगता येत नाही अशा प्रकारच्या 10% लोकांचं मत आहे। आपल्याला माहित आहे लोकसभा निवडणुकीमध्ये हा मुद्दा इंडिया आघाडीनं देशभरामध्ये राज्यामध्ये महाविकास आघाडीनं लावून धरलेला होता। ज्या पद्धतीनं काही वेळापूर्वी डॉक्टर वाघमारे म्हणाले होते की फेक नरेटिव्ह काही विरोधकांनी सेट करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांचा रोख हा याच मुद्द्याकडे असायला पाहिजे। याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। पुढच्या प्रश्नासाठी जाऊयात पुन्हा एकदा। माझा सहकारी श्रीकांत आपल्या सोबत आहे। संदीप, पुढचा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे, कारण ज्या पद्धतीने आपण बघितलं